सो वन्स अगेन अनुप इज हियर, को फाउंडर ऑफ हॅपी रिव्हर कम्युनिटी. बघा मित्रांनो, आता आपण प्रेझेंटेशन पण बघितलं, भरपूर साऱ्या गोष्टी पण बघितल्या, पण एक्झॅक्टली या सगळ्या गोष्टींचा आपल्या आरोग्यावरती आणि अल्टिमेटली आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये काय वर्स्ट इम्पॅक्ट पडतोय त्याच्यासाठी आपण एकदा डेमो बघणार आहोत. बघा, बेसिकली आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये रोज एक नॉर्मल प्रोसिजर असते, दॅट इज कपडे धुणे. आता त्याचं आपण एक डेमॉन्स्ट्रेशन बघणार आहे की एक्झॅक्टली आपल्या महिलांबरोबर आणि त्यांच्या आरोग्याबरोबर आणि एन्व्हायरमेंटमध्ये काय घडतंय. तर बघा, आता ही एक सिंपल प्रोसेस आहे. याच्यामध्ये या डेमोसाठी मी या 2 बॉटल्समध्ये पाणी घेतोय, ज्याला आपण कपडे धुण्याची प्रोसिजर आपण अशीच बेसिकली करतोय. आता याच्यामध्ये एका बॉटलमध्ये मी आपल्या घरामधलं जे डिटर्जंट आहे ते याच्यामध्ये ॲड करतोय. आता हे एकामध्ये ॲड केलं आहे आणि दुसऱ्यामध्ये हे जे सेफर चॉईस रिकमेंडेड जे प्रॉडक्ट आहे त्याचं काही लिक्विड्स ज्याचं एसेट नाव आहे ते मी याच्यामध्ये ॲड करतोय. आता बघा, हे लिक्विड फॉर्ममध्ये असल्यामुळे काय झालं आहे, लगेच पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होऊन गेलं आहे, पण याचे काही पार्टिकल्स आहेत ते ॲज इट इज पाण्यामध्ये खाली जाऊन बसले. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की ह्या आपल्या डिटर्जंटचाच कुठला तरी पार्ट आहे, पण एक्झॅक्टली ते काय आहे आणि त्याचा आपल्या बॉडीवरती काय इम्पॅक्ट पडतोय ते आपण बघणार आहोत. आता या डेमोसाठी मी जातीनं वापर करतोय हळदीचा, कारण आपण लहानपणी सायन्समध्ये विज्ञानामध्ये शिकलोय, ज्या वेळेला हळद स्पेशली चुना असेल, बेन्झिन असेल, फॉस्फेट असेल यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर हळद आपला गुणधर्म सोडून देते. आता आपण या दोन्हीमध्ये हळद ॲड करूयात, बघूया एक्झॅक्टली काय होते. आता हे सेफर चॉईस रिकमेंडेड प्रॉडक्ट आहे, याच्यामध्ये सुद्धा हळद ॲड केली आहे आणि ही जी आपल्या घरची डिटर्जंट आहे याच्यामध्ये सुद्धा मी हळद ॲड केली आहे. हा डेमो तुम्ही घरी पण करून बघू शकता. आता बघा, याला चांगला आपण मिक्स करून घेऊयात. ओके, आता तुम्ही बघताय याच्यामध्ये काहीतरी एक चेंज झालेला दिसत असेल तुम्हाला. बघा, हे जे पाणी आहे हे ॲज इट इज तसंच राहिलं आहे, हळदीने रंग सोडला नाही आहे, पण इथे काय झालं आहे, या हळदीने पूर्ण रंग चेंज केला आहे, म्हणजे लाल झाला आहे. याचा अर्थ काय, या सगळ्या सोल्युशन्समध्ये या डिटर्जंटमध्ये कशाचा वापर केला आहे, तर याच्यामध्ये जातीनं चुना असेल, त्याच्याचबरोबर बेन्झिन आहे, टायटॅनियम डायऑक्साईड आहे, याचा वापर केला आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फॉर्मल्डिहाइड्स. आणि हे तिन्ही पण गोष्टी अशा आहे मित्रांनो की या कार्सोनेजेनिक आहे. कार्सोनेजेनिक म्हणजेच काय की या आपल्या शरीरामध्ये जाऊन कॅन्सरच्या पेशी तयार करतात. पण हे एका दिवसामध्ये होते का, तर नाही मित्रांनो. रोज आपल्या महिला याच्या माध्यमातून याच्यामध्ये हात घालतात, थोडे थोडे याचे नॅनो पार्टिकल्स रोज आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये आपल्या स्किनच्या माध्यमातून जातात आणि आपल्या शरीरामध्ये कॅन्सरच्या पेशी तयार करायला सुरुवात करतात, बरोबर आहे. आणि लॉंग टर्मच्या यूजमुळे एक 2, 4, 5, 8, 10 वर्षानंतर त्याचं कन्व्हर्जन कॅन्सरमध्ये होतं. आता हे तर खूप टेक्निकल लँग्वेज झाली मित्रांनो. आता एक सिंपल कॉमन सेन्सची गोष्ट तुम्ही बघा, हे पाणी आपण झाडाला देतो का, बिलकुल नाही. का, कारण झाडाला दिलं तर झाड जळून जातं. आता तुम्ही एक प्रश्न स्वतःला विचारा, झाड जास्त नाजूक आहे का आपलं जलजीवन जास्त नाजूक आहे, आणि जलजीवन जास्त नाजूक आहे का आपली त्वचा नाजूक आहे. अल्टिमेटली जलजीवन आणि त्वचा हे दोन्ही पण जास्त नाजूक आहे. आज जर तुम्ही बघितलं तर झाड याच्यामुळे जळून जात असेल तर याचा आपल्या बॉडीवरती, आपल्या शरीरावरती किती वर्स्ट इम्पॅक्ट पडतोय आणि आपण तासनतास आपले कपडे याच्यामध्ये भिजत घालतोय. आता हे जे लिक्विड आहे, जे बायोडिग्रेडेबल प्रॉडक्ट आहे, आता हे एक्झॅक्टली कशा पद्धतीने काम करतं, तर याच्यामध्ये काही लाईव्ह बायो एन्झाईम्स ॲड केले जातात. म्हणजेच कुठल्या पद्धतीचे 2 बायो एन्झाईम्स याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. एक आहे प्रोटीज नावाचा आणि दुसरा आहे ॲमिज नावाचा, की जो ज्या वेळेला हे पाणी जमिनीवरती पडलं तर हे जमिनीमध्ये कन्वर्ट होऊन जातं, पाण्यामध्ये जर गेलं तर पाण्यामधील जे शेवाळ आहे त्याच्यासाठी उपयुक्त राहतं, आणि त्याचबरोबर जर हे हवेमध्ये राहिलं तर हवेमध्ये सुद्धा उडून जातं. म्हणजेच काय, ह्या एन्झाईम्समुळे हे बायोडिग्रेडेबल फॉर्म्युलाने बनवलेले आहे की याचा वापर केल्यानंतर हे आपल्या शरीराच्या आतमध्ये जरी गेलं तरी हे आपल्या एन्व्हायरमेंट असेल, आपलं शरीर असेल, कुठे त्याला हानी पोहोचत नाही. दुसरं जर तुम्ही ऑब्झर्व केलं मित्रांनो, तर याच्यामध्ये खूप कमी पद्धतीने ऑलमोस्ट नाहीच्या बरोबरी फेस झालेला आहे. पण महिलांचं एक कन्फ्युजन असतं की फेस होतोय म्हणजे कपडे स्वच्छ निघत आहेत, पण बिलकुल नाही मित्रांनो. जर फेस होतोय याचा अर्थ याच्यामध्ये भरपूर फॉस्फेटचा वापर केला आहे, आणि जसं तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलंय, कॅन्सरसाठी फॉस्फेट सगळ्यात जास्त कारणीभूत ठरतोय. आणि दुसरं, याचा जास्त फेस झाल्यामुळे याला पाण्याचा सुद्धा जास्त वापर लागतोय. म्हणजेच आपण काय करतोय, आज आपण पैसे देऊन अशा काही उत्पादनं घरी आणतोय की ज्या भविष्यामध्ये आपल्या एन्व्हायरमेंटलाही खराब करताय आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कॅन्सरच्या गोष्टींना आपण घरी विकत आणतोय. तर जर आपण आपल्या सवयी बदलल्या तर 100% आपण आपल्या नद्यांना सुद्धा सेफ ठेवू शकतो, एन्व्हायरमेंटला, आणि आपल्या आरोग्याला सुद्धा आपण प्रोटेक्ट करू शकतो. सो थँक्यू.